अमेरिका इस्रायलवर नाराज झाली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। इराण विरोधी युद्धातील या महत्त्वाच्या मित्रपक्षावर आता अमेरिका नाराज आहे। त्याला कारण ठरलंय इस्रायलनं इराणची राजधानी तेहरान जवळील 5 तेल सुविधा केंद्रावर केलेले हल्ले। ही तेल केंद्र उद्ध्वस्त झाल्यानं वॉशिंग्टनमध्ये अस्वस्थता वाढली आहे। अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांची इस्रायल भेट रद्द झाली आहे। त्यामुळेच या सगळ्या प्रकरणावरून आता प्रश्नचिन्ह वाढलंय की नेमका प्रकार काय। जाणून घेऊया रिपोर्टमधून। अमेरिका आणि इस्रायलमध्ये तणाव। इस्रायलच्या एका कृतीनं अमेरिका नाराज। तेहरान जवळचे तेल साठे नष्ट केल्यानं अमेरिका अस्वस्थ। इस्रायलला कळवली नाराजी। अमेरिकेच्या विशेष दूतांची इस्रायल भेटही रद्द। दोन मित्र देश एकमेकांसाठी अनेक दशकं उभे राहणारे, एकमेकांच्या हितासाठी इराणवर हल्ले करणारे, एकमेकांच्या हितासाठी थेट जगाला युद्धात ओढणारे असे दोन मित्र देश म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांच्यात थोडी दरी पडल्याचं सांगितलं जातंय। याला कारण ठरले आहेत इस्रायलनं तेल सुविधा केंद्रावर केलेले हल्ले। इराणमधील सुमारे 30 इंधन साठवण सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत। या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि तेहरानसह अनेक ठिकाणी धुराचे लोट उसळलेले आपण पाहिले आहे। ऊर्जा संरचनेवर थेट हल्ला। हा हल्ला आतापर्यंतच्या संघर्षातील सर्वात मोठा टप्पा मानला जातोय। इस्रायली हवाई हल्ल्यामुळे इराणी तेल सुविधांचं मोठं नुकसान झालंय आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $120 पेक्षा जास्त झाल्यानं जागतिक मंदीची भीती वाढली आहे। या कंपनीचे वितरण कंपनीचे सीईओ केरमत वेस्करामी यांनी सरकारी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तेहरान आणि अल्बोर्ज मधील 4 तेल डेपो आणि पेट्रोलियम उत्पादन वाहतूक केंद्रावर शत्रूच्या विमानाने हल्ला केल्यानं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलंय। या हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प इस्रायलवर चांगलेच नाराज झालेत। इस्रायलने एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको होती। यामुळे युद्ध आणखीन भडकेल अशा शब्दात अमेरिकेनं इस्रायलला सुनावल्याचं कळतंय। तेलाच्या साठ्यावर जर हल्ला केला तर त्याचा त्रास जगभरातील इतर देशांना आणि सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो असंही अमेरिकेनं इस्रायलला म्हटलंय। अमेरिका इस्रायलवरती नाराज झालेला आहे। याचं कारण इस्रायलने जे इराणचे तेल साठे होते ते नष्ट केलेले आहेत आणि यामुळे जे तेलाचं संकट जगासमोर आलं आहे ते अजून गंभीर होण्याची शक्यता आहे। इस्रायल आणि अमेरिका यांचे जे वॉर एम्स आहेत, वॉर सुरू करण्याचे जे कारण आहे ते वेगवेगळं आहे। त्यांचे हितसंबंध वेगवेगळ्या दिशेने जात आहेत आणि याच्यामुळे इराणच्या तेल साठ्यावरती इस्रायलने हल्ला करून त्यांची इकॉनॉमिक ताकद ही बर्बाद करण्याचा प्रयत्न केला आहे। इतकंच नाही तर अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनर यांनी मंगळवारी इस्रायलला नियोजित भेट रद्द केली। या भेटीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्यांची भेट होणार होती, ज्यात इराण सोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक समन्वय साधण्याचा उद्देश होता। पण इस्रायलनं तेल साठे नष्ट केल्यानं हा दौरा रद्द करण्यात आला। इस्रायलच्या इंधन साठवण सुविधांवरील हल्ल्यामुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये पहिल्यांदाच स्पष्ट मतभेद दिसतायत। त्यामुळे अमेरिका इस्रायलच्या व्यापक लष्करी मोहिमेला पाठिंबा देत असली तरी आपले दूरगामी आर्थिक आणि राजकीय नुकसान होणार नाही याकडेही त्यांचं लक्ष आहे। त्यामुळे विशेष दूतांनी इस्रायल दौरा रद्द करून इस्रायलला संदेश दिल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।